हाय हॅलो. आज आपण एक वेगळ्या विषयावरती बोलूयात. महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास सेवा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत 0 ते 3 वर्ष गरोदर आणि स्तनदा मातांना हा आहार पाठवला जातो. ही प्रोटीन पावडर आहे. ही प्रोटीन पावडर, ह्या प्रोटीन पावडरमध्ये काय काय साहित्य आहे बघा. गहू आहे, चना आहे, डाळ आहे, बेसन आहे, सोया पीठ आहे, तांदूळ, मक्का, साखर, खाद्यतेल आणि सूक्ष्म पोषक तत्व आहेत. एवढं सर्व छान प्रोटीन तयार केलेली असताना सुद्धा आपले लाभार्थी ही पावडर का घेऊन जात नाही हा मोठा प्रश्न पडतो. तर तुम्ही ही पावडर एकदा खाऊन पहा स्वतः पालकांनी आणि मग मुलांना खाऊ घाला. ही प्रोटीन पावडर मुलांच्या शरीराच्या विकासासाठी आहे. आपलं मूल कुपोषणाकडे जाऊ नये ह्यासाठी ही पावडर आहे. आपलं मूल उपाशी राहू नये म्हणून ही सरकारने पावडर तयार केलेली आहे. कारण पहिले जे तांदूळ, गहू किंवा डाळी हे सर्व पाठवलं जात होतं, तर ते मुलांच्या पोटात जाण्यापेक्षा पालकांच्याच पोटात जात होतं असं लक्षात आलं. आणि त्यामुळे सरकारने आता ही प्रोटीन पावडर खिचडी, 2 प्रकारच्या खिचड्या, गव्हाची मुगाची खिचडी आणि तूर डाळीची खिचडी, अशी 2 खिचडी आणि ही पावडर सरकार आता मुलांना देत आहे. ही पावडर आमच्याकडे जिममध्ये जाणारी मुलं मागणी करतात की ताई आम्हाला ही पावडर मिळेल का. पण आम्ही त्यांना नम्रपणे सांगतो ही पावडर मुलांसाठी आहे, गरोदर मातांसाठी आहे आणि स्तनदा मातांसाठी आहे. तर ही पावडर आम्ही तुम्हाला कशी काय देऊ शकतो. आम्ही नाही देऊ शकत, कारण त्यांना माहिती आहे ह्या पावडरचं महत्त्व. त्या जिममध्ये जाणाऱ्या मुलांना माहिती आहे ह्या पावडरचं महत्त्व, त्यामुळे आम्हाला ते मागणी करतात. पण आपण त्यांना देत नाही, तो भाग वेगळा. मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच की त्या लोकांना ह्या पावडरचं महत्त्व माहिती आहे. ही पावडर खाल्ल्यानंतर शरीरामध्ये जे काही प्रोटीन्स हवेत आपल्याला ते सर्व ह्या पावडरमुळे मिळतात. तर मला एवढंच सांगायचं आहे की आपण सर्व पालकांनी आपल्या मुलांना ही प्रोटीन पावडर खाऊ घाला, की जेणेकरून तुमच्या मुलाचा छानपैकी शरीराचा विकास होईल. आपलं मूल कुपोषणाकडे जाणार नाही ह्याची काळजी घ्या. आणि ही पावडर तुम्ही सर्व मुलांना, म्हणजे 6 महिने ते 3 वर्ष गरोदर आणि स्तनदा मातांना ही पावडर खाऊ घाला. ही माझी नम्रतेची विनंती आहे. अजून एक सांगायचं आहे की कुठल्या धान्यामध्ये कीड लागत नाही. रव्यामध्ये आळी पडते, तांदळामध्ये मस्किडे होतात, गव्हामध्ये मस्किडे होतात. मग आपण ते धान्य फेकून देतो का. मग आपण त्या दुकानदाराला जबाबदार धरतो का. नाही ना. मग ह्या पावडरमध्ये जर समजा चुकून आळी पडली, जास्त दिवस तुम्ही डब्यामध्ये ठेवलं तर त्याला आळी पडणारच आहे ना. आणि त्याची तुम्ही सुरक्षा नाही केली की पॅकबंद डब्यामध्ये नाही ठेवलं, ओला चमचा जर तुम्ही या पाकिटामध्ये घातला तर त्याला आळी पडणार, पीठ खराब होणार. मग ह्याची काळजी घेऊन आपण ही पावडर व्यवस्थित मुलांना चारावी हीच नम्रतेची विनंती.